डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। आपल्याला सांभाळायचेच आहे। आ जाओ, तुझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहे। लोकांना जे 2-4 मेन लोक आहेत सध्या तरुणाईचा हा काय सगळ्यांची माहिती आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जी आम्ही इथे ही जी बैठक आहे 1 ऑगस्टला जी जयंती साजरी करणार आहे, तर या ठिकाणी जी आमची समिती आहे त्या समितीने एक ठरवलंय, ते पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी एक ठरवलं की या समितीच्या या जयंतीला अध्यक्ष म्हणून प्रकाश खंडागळे यांचं नाव घोषणा केलेली आणि त्यांना सगळ्यांनी एकमताने मान्यही केलेलं आहे की जयंतीमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी अध्यक्ष बदलत असतो आणि या वर्षी 2 नाव आली होती, पण युवाला यंग जनरेशनला थोडं प्राधान्य मिळावं, कारण की तरुणांनी पण पुढे त्यांनी चांगलं कार्य करता येते, म्हणून त्या कार्याची पोच म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून त्या समितीची ती आज जयंती उत्सव समितीला जे जाहीर केलेलं आहे सर्वांनी एकमताने। आणि जयंती 1 ऑगस्टला थाटामाटामध्ये आणि पूर्ण ताकदीनिशी पूर्ण शक्तीनिशी या ठिकाणी साजरी होणार आहे। तर सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, लौसैनिकांना माझी विनंती आहे, आणि फक्त ही जयंती मातंग समाजाचीच नाही, ती सर्व जाती धर्माचे सहकारी मित्र आमच्या सोबत आहेत आणि ते मोठ्या उत्साहाने याच्यात सहभागी होणार आहेत। आणि जयंती 1 ऑगस्टला जंगी आणि चांगल्या स्वरूपात साजरी करणार आहे। त्यासाठी आजची बैठक नियोजन बैठक ही झालेली आहे आणि अध्यक्ष आज जाहीर झालेला आहे। प्रकाश खंडागळे यांना अध्यक्ष म्हणून या जयंती उत्सव समितीचा त्यांना डिक्लेअर केलेला आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे की ते त्यांची जी जबाबदारी आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडतील आणि बाकीचे आम्ही सगळे तर आहोत त्यांच्यासोबत, त्याच्यामुळे प्रश्नच नाही। नाही तर खाली फक्त नवरदेवाला बसवलंय गादीवर असं काय होणार नाही, कुठेही मागे नसू। आला का लक्षात? हा, एवढंच मी बोलेन। जय लहुजी, जय भीम। उल्हासनगर मधील सर्व माझे सैनिक, माझे बांधव, माझे मित्रमंडळी, पूर्ण शहरवासियांना माझी विनंती आहे की 1 ऑगस्टला आपण सगळ्यांनी या जयंतीमध्ये सहभागी व्हा, या उत्सवाचा आनंद घ्या। आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात होते, पण सगळ्यांनीच होऊन जाऊ दे एकदा आणि 1 ऑगस्टला सगळे मैदानात दिसून दे एकदा। क्या बात है, बहुत बढ़िया। जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र। आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने येत्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या नियोजनासाठी आज येथे अण्णाभाऊ साठे तालुका क्रीडा संकुल येथे एक नियोजन बैठक पार पडलेली आहे आणि जयंती कशी साजरी करायची, लोकांपर्यंत मेसेज कसा पोहोचवायचा, जयंतीचं स्वरूप काय असेल, जयंतीमध्ये कोण वक्ते असणार आहेत, जयंतीमध्ये संगीत जलसा कसा असेल, या सगळ्याचं सुनियोजितपणे आज नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि या जयंतीचा धमाका हा यावर्षी, कारण हे वर्ष तरुणाईचं वर्ष आहे, गेल्या 12 वर्षापासून या देशामध्ये जे तरुणाईला दाबून ठेवलं होतं या हुकुमशाह नरेंद्र मोदीने, आज त्या तरुणाईचा विजयाचा खरा हा दिवस आहे। कारण धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय भ्रष्ट शिक्षा मंत्री यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या जल्लोषात आम्ही या अण्णाभाऊ साठे जयंतीचं अध्यक्षपद सुद्धा तरुणाईला बहाल करून खऱ्या अर्थाने एक आदर्श इथं स्मारक समितीच्या वतीने समाजाला देतो आहे। यावर्षी खरोखर तरुणांचा सहभाग या जयंतीमध्ये जास्त असेल अशी मी अपेक्षा करतो।
कारण तरुण हा फक्त रील्स आणि मीम्स साठी नाही तर रस्त्यावर उतरून क्रांती सुद्धा करू शकतो. हे दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने घडलेलं आहे. आणि तसंच क्रांती, तसंच जल्लोष यावर्षी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आपल्या सर्व बहुजन समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त करावा, एवढंच मी उल्हासनगर वासियांना आवाहन करतो. जय भीम, जय लहूजी, जय महाराष्ट्र. सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी, जय भीम. आज माझ्यावरती जी जिम्मेदारी सोपवली आहे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने, अध्यक्षांचं मी आभार व्यक्त करतो, सचिवांचं, सगळेच पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की मला एवढी मोठी जिम्मेदारी दिली आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे, त्याचं मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की या जयंतीमध्ये मोठ्या संख्येने या जयंतीमध्ये सामील व्हायचं आहे आणि जल्लोषामध्ये जयंती साजरी करायची आहे. आणि जयंती मोठ्या थाटामध्ये जयंती करायची. उल्हासनगरच्या पूर्ण रहिवाशांना मी विनंती करतो की जयंतीमध्ये आपण सामील व्हावे. जय लहूजी.